धन्यवाद नाही सर आणि सर्व व्यासपीठ मान्यवर आणि स्नेहजनांना प्रथमतः नमस्कार करतो. आणि खरं म्हणजे हा एक चांगला योग आहे की सर्व पुणेकरांसमोर मला माझा जीवन प्रवास थोडासा उलगडण्याची एक संधी आलेली, तर तिचा आज उपयोग करायचा प्रयत्न करतो. तर खरं म्हणजे असं काही वेगळं करायचं असं काही ठरवलं नव्हतं, पण जे काही मनात आहे त्या रस्त्यावरनं चालत गेलो आणि एक छान गोष्ट अकराला येत गेली. आणि कधी कधी आपल्या मनाचा कौल घेणं व्यावहारिक कौलापेक्षा जास्त कामाचं असतं, हे माझ्या आयुष्यात मला खूप प्रकर्षानं दिसून आलं. जसं म्हणजे महेश्वरांनी बऱ्यापैकी ते टिंब जोडायचं फक्त माझ्याकडे शिल्लक ठेवलं आहे. म्हणजे बरेच टिंब त्यांनी देऊन ठेवले की कसा तरेवाईकपणे फिरत गेलो मी. तर तो जो भाग होता की मी ॲक्च्युली मला ॲग्रिकल्चरला ॲडमिशन मिळालं नव्हतं म्हणून मी इंजिनिअरिंगला गेलो सर. आमच्या वेळेस प्रायव्हेट कॉलेज नव्हते, उलटं होतं लोकांचं हल्ली, पण माझं काय वेगळंच झालं की आमच्या वेळेस प्रायव्हेट कॉलेजेस नव्हते ॲग्रिकल्चरचे. आणि वडिलांचा व्यवसाय होता म्हणून त्यावेळेसची कल्पना होती की चला ॲग्रिकल्चर कर, व्यवसाय दे. पुढं वेगळीच गंमत झाली की मला बायो मला आवडत नव्हतं म्हणून बायोला मार्क्स कमी आणि मेरिटमध्ये इंजिनिअरिंगला मिळालं. मग निर्णय झाला की ठीक आहे तू इंजिनिअरिंग कर आणि इंजिनिअरिंग करून व्यवसाय दे. पण ते बहुतेक नियतीचा वेगळाच खेळ होता. आय टीला म्हणजे मी BE कॉम्प्युटरला ॲडमिशन घेतलं, सगळं झालं. आणि मग 2009-2000ची गोष्ट, कॅम्पस इंटरव्ह्यू सिलेक्शन होणं हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न तयार झाला. त्याचं कारण घरच्यांचं मत बदललं की तू शेतीकडे येण्यापेक्षा तिकडे गेलास तर तुझ्यासाठी सुखाचं जीवन दिसतंय ना ते. पण माझ्यासाठी मी स्पष्ट होतो की शेती असं काही वेगळं माझं हे नव्हतं की फक्त मला एक माहीत होतं की नोकरी करणं हे मला जमत नाही किंवा जमू शकणार नाही. आणि त्या कारणानं आणि दुसऱ्या बाजूला कुठनं तरी आत्मओढ होतीच शेताची असं म्हणावं लागेल. कारण मी घरच्यांशी म्हणजे होय नाही करून शेवटी शेतीकडे आलो. आणि शेतीमध्ये आल्यानंतरचा जो रम्य प्रवास चालू झाला तो इथपर्यंत येऊन पोहोचला. ह्याच्यात आणि मजेशीर गोष्टी घडल्या की मी जेव्हा म्हणजे ते सगळं मोहक रूप सोडून आलो, त्याच्यातनं एक प्रश्न असा तयार झाला की विशेषतः वडील जास्त चिंतित झाले की जे समाजामध्ये मिळणारं स्थान आहे स्वतःहून हा नाकारतो, ही गोष्ट जास्त धक्कादायक. आणि शेतीला दुर्दैवानं एवढं बदनाम केलेलं आहे ना की मी माझ्या आयुष्यातलं जे काही आता डेव्हलपमेंट केली याच्यातला अर्धा वेळ हा शेतीला बदनाम केलं ह्याच्याशी स्ट्रगल करण्यातच घालवला आहे. म्हणजे अगदी लेबर म्हणजे एम्प्लॉयमेंटपासनं ते सगळ्याच गोष्टीमध्ये. तर त्याच्यामुळं म्हणजे वडिलांच्या ठिकाणी वडील बरोबर होते की ते जास्त चिंतित होते की मी शेतीमध्ये करिअर करायचं ठरवतो आणि शेतीत काय ते होऊ शकणार नाही. ते मला बोलून पण दाखवायचं की अरे तू शेतात नुसतं राऊंड मारायला गेला तर घामानं भिजून तर तू शेती कशी करणार आता. आणि तेव्हा आमचं साधारण महाराष्ट्रभर वडिलांनी व्यवस्थितपणे नर्सरीचा व्यवसाय चालवलेला होता. पण ज्या पद्धतीनं पुढं काही कल्पना राबवत गेलो, विस्तार करत गेलो, तर ते करता करता मग मी म्हणजे मगाचा जो विषय होता की मी शेतीत जबरदस्तीनं आल्यामुळं मला पहिलं स्वतःला सिक्युअर करणं गरजेचं झालं. म्हणजे फार तात्विक की नाही मी आता समाजासाठी हे करतो ते करतो हा म्हणायचा माझा कॉलच नव्हता. कारण मी स्वतःच म्हणजे परावलंबी किंवा काय म्हणतात बेभरोशाचं होतं की काय करिअर करणार कसं करणार मला स्वतःलाही माहीत नव्हतं. म्हणून मग साधारण गेल्या 5 वर्षापूर्वी जर पाहिलं तर मी पूर्णपणे व्यवसाय करत होतो. आणि तो करत असताना एक तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने व्यवसायामध्ये मिळालेलं यश म्हणावं लागेल किंवा काय चांगलं संधी म्हणावं लागेल की आपण 26 देशामध्ये झाडांचं एक्सपोर्ट करायला लागलो. आणि ते करत असताना मी म्हणजे काहीतरी ते एक डोक्यात खोड असते की मी इम्पोर्ट करायचंच नाही ह्या गोष्टीवरती एवढा ठाम होतो की अक्षरशः गेले 2015 पासून आम्ही एक्सपोर्ट करतोय. आणि काही गोष्टी अगदी बेसिक नेसेसिटी होती त्या पण मी सुरुवातीला इम्पोर्ट करायच्या टाळल्या. पण जेव्हा आता एक्सपोर्ट विस्तारायला लागलो ना तेव्हा असं लक्षात आलं की अरे आपली तर काहीतरी कमी पडतंय, नेमकं कुठं म्हणजे मला चॅलेंज फेस करायला लागते. तर म्हणून मी काही स्टडी टूर जेव्हा काढल्या म्हणजे अदर दॅन एक्सपोर्ट
तेव्हा लक्षात आलं की बाकी देशामध्ये बऱ्याच गोष्टी सिस्टमाइज झाल्या आणि आपली तर त्या सिस्टमायझेशनची गडबड होऊन बसते, विशेषतः ॲग्रिकल्चरमध्ये ती खूपच जास्त आहे. आणि ती फेस करत असताना मग मी असं ठरवलं की जी माझी बेसिक नेसेसिटी, म्हणजे अगदी मी स्वतःला असं समजायला लागलं की जर सरकार सुद्धा काही गरज लागेल तर तेवढं चायनाकडनं आणतं, तर मी असं म्हणू नये की मी अजिबातच काही घेणार नाही. म्हणजे थोडक्यात तो मधला जो मत आहे तो मी स्वीकारला आणि मग छोट्या मोठ्या ज्या बेसिक नेसेसिटी लागतात तेवढे आता मी इम्पोर्ट करतो. ते अगदीच निग्लिजिबल आहे. म्हणजे जसं की एक साधं उदाहरण सांगतो, आपल्याकडं झाड सरळ ठेवणं याच्यासाठी बांबू लावतो आपण, पण बांबूला थोडाफार तरी बेंड असतो. दुसरी गोष्ट त्याची ड्युरेबिलिटी कमी पडते. खालचं 6 इंच 8 इंच जे आपण मातीत गाडू ते लाकूड कुजतं. आणि मी त्याच्यासाठी मग आपल्याकडचे GI पाईप वापरले, त्याच्यानंतर असं हेवी मटेरियल वापरलं की कळत होतं, पण त्याला सोल्युशन आपली तर काही लोकांना मिळत नव्हतं. मध्यंतरी जे स्टडी टूरचं म्हणतो मी, चायनात पाहिलं तर त्यांनी एवढं सुंदर पाईप बनवलंय की वरनं PVCचं कोटिंग आणि आतमध्ये MS चा पाईप आहे. आणि बांबूच्या काठीला ते छानपैकी, म्हणजे बांबूची काठी जर आमची 2 वर्ष चालली तर ती 10 वर्ष चालेल, म्हणजे आमची प्रोडक्शन कॉस्ट खाली आहे. दुसरी गोष्ट, ती लोखंडी पाईप असल्यामुळं तो अगदीच व्हर्टिकल आहे ना. म्हणजे अक्षरशः आमच्या एक्सपोर्टच्या केसमध्ये असं होतं की तुम्ही म्हणजे ते वळंब लावून पाहिजे त्यांची तयारी असते की झाडाला असा वळंब लावला ना तर तो अगदी सरळ उतरावा. आणि ते ह्याच्यात मी कमी पडत होतो, त्याला मग हे काही उत्तरं सापडले. आणि ते सापडत असतानाच मला दुसरा एक रस्ता सापडला, जो की आपल्या भारतामध्ये स्पेसिमेन ट्रीज इम्पोर्ट करण्याचं एवढं फॅड होतं की थायलंडवरनं सर आपल्या अगदी मुंबई बंदरामध्ये 2 लाखाचं झाड आणलंय, 5 लाखाचं झाड आणलंय. लोक कॉलर उडवत सांगतात मी झाड इम्पोर्ट केलं. आणि कशाचं इम्पोर्ट केलंय? वड, पिंपळ याचे झाड इम्पोर्ट करतायत. आणि त्याच्यात 2च कारण आहेत फक्त की म्हणजे दुर्दैवानं जे काही गेले 300-400 वर्ष आपण गुलामी भोगली ना, इम्पोर्ट केलं या शब्दालाच एवढं काही त्यांनी ते ग्लेज आणून ठेवली आहे की विचारायला नको. इम्पोर्ट केलं हे सांगण्यासाठी ते सगळं म्हणजे होतं असं माझी हे बनली. आणि मला असं जाणवलं की हे तर सहज शक्य आहे, मी करू शकेल. एक 10 वर्षापूर्वीची घटना होती की मी थायलंडमध्ये जेव्हा तिथे चाटूचाट नावाचं सेपरेट मार्केट आहे, तिथं आठवड्यातनं 2 दिवस फक्त झाडांचं मार्केट भरतं आणि खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे काही कोटीची तिथं झाडांची उलाढाल होते. तर तिथं असे झाडं होते की ज्याची 20,000 बात, 25,000 बात, तिथली लोकलची किंमत, परत इम्पोर्ट कॉस्ट. आणि तशी झाडं इथं बनवू शकतो हा कल्पना घेऊन गेल्या 10-12 वर्षात मी त्याचे प्रोटोकॉल आपले इथे डेव्हलप केले. आणि सुदैवानं ते सगळं उत्तमपणे झालं. आणि त्याच्यात आपल्या मुंबई मेट्रोने जे काही आरेला झाडं तोडले त्याच्या पद्धत आपल्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की तसे झाडं लावून द्या परत, की ते 8-10 वर्ष वाढवलेले आहेत. आणि माझ्यासाठी तर एक चांगलं सुदैव आहे की मी तशा टाईपच्या झाडांची टेक्नॉलॉजी भारतात आणावं आणि त्याच्यासाठी हे मोठं टेंडर निघावं. तर तेव्हा आपल्या मुंबई मेट्रोने ग्लोबल टेंडर काढलं होतं, तर ज्याच्यामध्ये लोकलचं एकच होतं माझं, बाकी 3 इंटरनॅशनल होते. आणि ते माझं टेंडर 60% अबाउट बिलो होतं त्याचं, कारण लॉजिस्टिक कॉस्ट माझ्यासाठी अगदीच लोकल होती मुंबईसाठी. आणि मग ते मिळालं, त्याच्यामुळे ती एक सेक्टर व्हायबल झाला. हे होत असताना म्हणजे एका बाजूला तो सेक्टर व्हायबल झाला, हे झालं माझा बिझनेस वाईज. पण दुसऱ्या बाजूला एक मनामध्ये मोठे झाडं आपण आपल्या व्यवसायासाठी बनवू शकतो, तर रोडचे का नाही जगू शकत, हा आपोआपच आतमध्ये विचारात चुळबुळ चालू झाली. आणि त्याच्या आधीचे जे काही वड तुटतात, मग त्याला हे करू ते करू. पण काय होतं ना की आत्ताही आम्ही त्या गोष्टी खूप स्ट्रगल करतोय की आपल्या रोड साईडला जे झाडं आहेत ना त्याचं तोडा किंवा ट्रान्सप्लांट करा असं त्या कॉन्ट्रॅक्टरला ऑर्डर होते. त्याच्यावरती बाइंडेड नाही ट्रान्सप्लांट करा म्हणून. आणि तो कधीही त्या ट्रान्सप्लांटचा शब्द आहे ना हे त्याच्या नजरेत सुद्धा येऊ शकणार नाही, तो तोडा हाच ऑप्शन निवडतो. आणि शासन एक मोठ्या खुशीनं, म्हणजे आता मी जेव्हा हे सगळं मोहीम राबवतोय ट्रान्सप्लांटची, तर ती राबवत असताना लक्षात आलं की शासनाला पैसे भरून घेतले जातात. तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे ना त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं काय समजा एक XYZ झाड आहे तर त्याचे 30,000 रुपये 50,000 रुपये